चौकार या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. 4 धावा जरूर मिळाल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 7 या आकड्यावर. 7 ऑन अ बोर्ड. पुढचा बॉल. ओहो क्या बात आहे. काय बॉल हाताळला पहा. प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. झेल त्यांनी पकडलाय आणि आणखीन एक विकेट आली आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. चला दरम्यान एक छोटासा सत्कार आपण व्यासपीठावरती करत आहोत. गतवर्षी गत हंगामामध्ये आपण जसं पाहिलं की फरदीन काझी या खेळाडूला आपण या स्पर्धेदरम्यान रवी आणि महेश या दोघांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते आणि गतवर्षीच्या पर्वामधून ज्या खेळाडूला प्लेअर ऑफ द इयर हा अवॉर्ड आपण दिला होता अशा फरदीन काझीचा एक विशेष सत्कार पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान आपण व्यासपीठावरती होताना बघत आहोत. मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण फरदीनला सन्मानित करतोय. बहुत बहुत शुक्रिया फरदीन. बहुत ही बेहतरीन मैच रहा आपका भी और इस टूर्नामेंट में फिर से एक बार यहाँ पर मौजूद रह के खेलने के लिए आपका फिर से एक बार मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा और जाएंगे फिर से एक बार मैच की तरफ जहां पर कमेंट्री बॉक्स के साथ हमारे साथी समा कमेंटेटर अभिषेक पाटिल हमारे साथ जुड़े रहेंगे. धन्यवाद. थँक्यू रोशन. जातोय मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक या ठिकाणी निधाव चेंडूची सांगत होते. पहा काही षटक हाताळले यश यांनी. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स या यशने पटकावल्या या षटकामध्ये. बेबी आले तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 जयेश पाटील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. भिवंडीचा सितारा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पहिलाच बॉल बेबींचा. त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. येतोय षटकार. काय फटका खेळलाय अक्षयने. लो फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण आणि त्या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. यावेळेला आता मात्र बॅटची कडा घेतली आहे का. यस. पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय आणि फलंदाज अक्षय बाद. विकेट.
बेविन आणि विकेट देखील पटकावल्या बेविन यांनी अक्षयची. षटकार आल्यानंतर दुसऱ्याच लगेचच बॉलवरती त्याची विकेट. 3 गडी माघारी परतलेत आतापर्यंत. चला नवीन बॅटर त्वरितच आपण यायचे मैदानामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नितीन जंगम आलेत फलंदाजीसाठी. नितीन जंगम फलंदाजीसाठी. 40+ सुपरस्टार नितीन जंगम मैदानामध्ये आलेत. आपण पाहतोय राहुल 11चे खेळाडू परल पॅकर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. माननीय श्री किरणजी मांजरेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आर के मेमोरियल ट्रॉफी आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये खूप सारा चांगला खेळ सरांनी केला होता आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील मात्र जर आपण पाहिलं तर पंचांनी फेटाळली आहे आणि बॉल जर आपण पाहिलं तर घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय देखील. नरीपार स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील तारे सितारे याच मैदानामध्ये आपल्या खेळाने मात्र प्रेक्षकांची मने जिंकताना पाहायला मिळत आहेत. दत्ताराम चव्हाण यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आलेलं आहे. नितीन जंगम यांनी लगातार 3 षटकार ठोकले तर 2001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक नितीन जंगम यांना दिलं जाईल. एक विशेष पारितोषिक आहे नितीन जंगम यांच्यासाठी. लगातार 3 षटकार त्यांच्या बॅटमधून जर आले तर 2001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल दत्ताराम चव्हाण यांच्याकडून. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात. पुन्हा एकदा बॉल पर्यंत एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा त्याच्यावरती आक्रमण आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषा पार 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 पार. चौकार. 4 धावा म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती झाल्या. 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम चेतन फ्रेंड्स बँड्रा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलेत पंकज माली. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गणेश आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नितीन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम चेतन फ्रेंड्स बँड्रा या संघाकडून फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. पुढचा बॉल. ओहो मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत.
पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेत. नितीन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्याला साथ देतात नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश. ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर या आधीच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तो गणेश नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. पुढचा बॉल चांगला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडूला सन्मान दिलाय, ढकलले बॉलला हलक्या हातांनी आणि तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 23. उद्या दिनांक 16/6/2024 उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सामना रंगणार आहे तो म्हणजे टीम ओमकार 11 गिरगाव विरुद्ध विक्रोळीन्स विक्रोळी. अशा दोन बलाढ्य संघांमध्ये उद्याच्या सत्रातील पहिला सामना. दुसरा सामना असणार आहे उद्याच्या सत्रातील झोला 11 परळ विरुद्ध दहिसर बॉईज दहिसर. चौथा सामना असणार आहे उद्याच्या सत्रातील रॉयल वॉरियर्स कांदिवली विरुद्ध वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई. आणि उद्याच्या सत्रातील पाचवा सामना असणार आहे RR 11 डोंबिवली विरुद्ध US उमेश 11 खार. असं उद्याचं शेड्यूल असणार आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंग पंचांच्या माध्यमातून पडताळली जाते. सर नाशिर शेख यांचा इशारा नो बॉल. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 25 या आकड्यावर. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. नितीन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश. ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक आतापर्यंत हाताळत असताना पाहायला मिळतोय पंकज. तिसरं षटक मार्गस्थ आहे पंकज माली आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळत असताना. आपण पाहिलं तर उद्या देखील मोठमोठे तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या सत्रातील पहिला सामना रंगेल तो म्हणजे टीम ओमकार 11 गिरगाव विरुद्ध विक्रोळीन्स विक्रोळी. दुसरा सामना असणार आहे झोला 11 परळ विरुद्ध दहिसर बॉईज दहिसर. सामना क्रमांक 4 असणार आहे रॉयल वॉरियर्स कांदिवली विरुद्ध वरद लॉजिस्टिक्स नवी मुंबई. आणि पाचवा सामना असणार आहे RR 11 डोंबिवली विरुद्ध US उमेश 11 खार. रायगड मधील काही खेळाडू, पूर्ण अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू मात्र उद्या देखील आपल्याला याच मैदानामध्ये आपल्या खेळाची प्रात्यक्षिके दाखवताना पाहायला मिळणार आहेत. यस, पॉवर प्ले कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. चौथं षटक मार्गस्थ आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज आलेत. गोलंदाजीसाठी कौशल गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा या बॉलने हे षटक खेळवलं जाईल. आणि डबल षटक म्हणजेच बोनस ओव्हर आहे. सुपर ओव्हर देखील म्हणावं लागेल या षटकासाठी, कारण या षटकामध्ये जेवढ्या धावा फलंदाजी करत असलेला संघ ठोकणार तेवढ्या धावा डबल येणार. विकेट जर मात्र पडली तर जेवढ्या धावा फलंदाजी करत असलेल्या संघाने ठोकल्या तेवढ्याच धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. कौशल आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्ले जुने जाणते दिग्गज खेळाडू, राजल 11 संघातील जुने जाणते खेळाडू मान्य श्री राजनजी बखवारे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. कौशल आलेत गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले कंपल्सरी असणार आहे. हा पॉवर प्ले
कारण पहिल्या 4 षटकामध्ये पॉवर प्ले घेणं गरजेचं आहे. षटक आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल यावेळेला अडवला क्षेत्ररक्षकाने. रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळला पॉवर प्लेच्या षटकातील कौशलने. अजूनही शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल उडवलाय समोर. चांगला फटका, बिग हिट पाहायला मिळाला आणि या बॉलला पाठवलंय वन बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय नितीन यांच्या बॅट मधून चौकार. पुढचा बॉल यावेळेला देखील कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलाय. चांगला फटका खेळलाय जरूर आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 32 या आकड्यावर. पुढचा बॉल बिग हिट. यावेळेला उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी येतोय नितीन यांच्या बॅट मधून आणखीन एक रुबाबदार चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळतात नितीन जंगम. नितीन जंगम आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चौकार त्यांच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 37 ऑन बोर्ड. कौशल आपण पाहतोय एक उंच करासा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार नितीन यांच्या बॅट मधून. म्हणजेच या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार लगावले गेलेत नितीन जंगम. विकेट आलेली नाहीये. म्हणजेच या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण जेवढ्या धावा केल्या तेवढ्या धावा डबल होणार आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण 15 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. म्हणजेच एकूण 30 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 56 धावा धाव फलकावरती झाल्यात. चार षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धाव फलकावरती. नितीन जंगम यांच्या बॅट मधून 3 चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगावले गेलेत. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळते नितीन जंगम. पॉवर प्ले विशेष डिझाईन केलेले बॉल्स आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये यूज केले जात आहेत. सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा यश यांना आमंत्रित केलं जाईल. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी. अजूनही शेवटचे 12 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. स्ट्राइक डाउन द ग्राउंड. हँडसम गणेशच्या बॅट मधून लाजवाब षटकार. काय फटका खेळला पहा. बरोबर टायमिंग आणि त्या बॉलला पाठवलं समोर 6 धावांसाठी गणेशने. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 62 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिल्याच बॉलवर षटकार गणेशने ठोकलाय गोलंदाज यश विरुद्ध खेळत असताना.
नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले घोषांकित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 63 आकड्यावर 63. आणि आपण पाहतोय जे बॉल विशेष डिझाईन केलेले बॉल्स आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये वापरले जात आहेत. सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा, सिक्सर सुप्रीमोचे सर्वे सर्व माननीय श्री केतनभाई सेठ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. सरांचं या ठिकाणी शुभागमन. सिक्सर एक ब्रँड, संपूर्ण नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या झळकत आहे. तेच शेठ इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व केतनभाई सेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. नेक्स्ट बॉल यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. यश आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळत असताना याच गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगत होते. गोलंदाज आपण पाहतोय यश आहेत. प्रभावित गोलंदाजी आपण पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. लगातारच्या तिसऱ्या बॉल वरती देखील एकही धाव आलेली नाहीये. म्हणजे आतापर्यंत गोलंदाजाने 5 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च केले. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. अडकवून ठेवले फलंदाजाला आपल्या गोलंदाजीने यशने. यावेळेला पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्याने झेल पकडलाय आणि आणखीन एक विकेट. गणेश माघारी परतलाय. म्हणजेच 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 63 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय चिन्मय कदम आणि विशेष डिझाईन केलेले बॉल्स आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये यूज केले जातात. सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा ज्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये जो बॉल असतो त्या बॉल वरती ज्याप्रमाणे सीम असते त्याचप्रमाणे विशेष डिझाईन केलेली सीम देखील आपल्याला पाहायला मिळते सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा या बॉल वरती. आणि तेच बॉल पॉवर प्लेच्या प्रत्येक षटकामध्ये यूज केले जाते ते संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि सेट इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व ज्यांनी जे बॉल्स डिझाईन केलेत ते सर्वे सर्व आपण पाहतोय. सेट इंटरप्राइजेसचे सर्वे सर्व माननीय श्री केतनभाई सेठ आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय जीजी बॉयचे सर्वे सर्व एक दिग्गज क्रिकेटर माननीय श्री राहुलजी दुबे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय पंकज माली. पंकजचा पहिला बॉल फलंदाजीसाठी आपण पाहतोय नितीन. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आहे चिन्मय कदम. पहिलाच बॉल. रन मात्र घेण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय चिन्मय आणि ही रन घेत असताना मात्र फलंदाज नितीन बाद. चांगला खेळ नितीन यांनी या मॅच मध्ये केला. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. या 5 बॉल्स मध्ये आणखीन किती धावा येतील? 63 धावा धाव फलकावरती झालेत. चला नेक्स्ट बॅटर या मैदानामध्ये. नवीन फलंदाज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर चिन्मय कदम इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. या 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येणार? पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा रब्बर बॉल आपण पाहतोय. सिक्सर सुप्रीमोचा रब्बर बॉल. यावेळेला पंचांकडे लाऊड अपील. यस अपील उचलून धरली आहे आणि आणखीन एक फलंदाज माघारी चिन्मय कदम बाद. विकेट. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर धावबाच्या स्वरूपात नितीन जंगम यांची विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर चिन्मय कदम लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात माघारी परतलेत. 63 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत.
रॉयल स्टॅनर मीरा रोड विरुद्ध चेतन फ्रेंड्स बँड्रा. एक महत्वपूर्ण सामना या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर टीम ब्रह्मा बॉईज का चौकी म्हणजेच सुमित ढेकळे या संघाचे कर्णधार त्यांच्याच संघाने हा सामना जिंकलाय. आणि चालू असलेल्या सामन्यामध्ये जर आपण पाहतोय रॉयल स्टॅनर मीरा रोड विरुद्ध चेतन फ्रेंड्स बँड्रा हे दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. नवीन फलंदाज आहे श्रेयश. अजूनही जर आपण पाहिलं तर या शेवटच्या षटकातील 4 बॉल बाकी आहेत. या 4 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? 63 धावा धावफलकावरती. भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारे आयोजन आपण पाहतोय. नरिपार स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेचे मुख्य आयोजक रवींद्र चेनवनकर महेश चेनवनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. नेक्स्ट बॉल श्रेयश आलेत आणि श्रेयससाठी पुढचा बॉल. यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगत होते. पंकज माली प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पहिल्या बॉलवरती धावबादच्या स्वरूपात विकेट, दुसऱ्या बॉलवरती लेग बिफोर द स्वरूपात विकेट आणि तिसरा बॉल जर आपण पाहिलं तर निर्धाव हाताळत असताना पाहायला मिळतात पंकज. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 63 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज आहे श्रेयश. यावेळेला आणखीन एक चेंडू आणि आणखीन एक फलंदाज जर आपण पाहिलं तर माघारी परतताना पाहायला मिळेल. धावबाच्या स्वरूपात श्रेयश बाद विकेट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकही धाव खर्च केली नाहीये पंकज यांनी. 63 धावा धावफलकावरती. शेवटचे जर आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. उद्या सकाळी म्हणजेच उद्या रविवार दिनांक 16/6/2024 उद्याचं सत्र सकाळी ठीक 8 वाजता होईल. टीम ओमकार 11 गिरगाव विरुद्ध विक्रोयन्स विक्रोळी या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल सकाळी ठीक 7:30 वाजता आपण आयोजन समितीकडे रिपोर्टिंग करायचंय. बरोबर 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. नवीन फलंदाज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्ष. ओहो यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 64. 64 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. जयेश पाटील भिवंडीचा सितारा इन ऍक्शन आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना गेलाय देखील. यस पंचांचा इशारा आलाय. नो बॉल +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. म्हणजेच एकूण 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 66. 66 धावा. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झालेत आणि आता जर आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 66. म्हणजे जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 67 धावांची गरज असणार आहे टीम रॉयल स्टनर मीरा रोड. पाठीमागे जर विकेट कीपर नसेल तर तिथे प्रॅक्टिस करू नका, कारण पाठीमागे बॅनर लागले तर बॅनरला बॉल लागून बॅनर फाटण्याची शक्यता आहे. धन्यवाद अभिषेक. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नरी पार्क स्पोर्ट्स क्लब आयोजित
रवी महेश यांच्या माध्यमातून मात्र साकार झालेली ही स्पर्धा आपण बघत आहात. दरवर्षी न चुकता आपल्या आई वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम हे दोन बंधू या मैदानावर नेहमी करत असतात. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सुरूच या स्पर्धेपासून होतो असं म्हणण्यास हरकत नाहीये. संपूर्ण मुंबईमधील एक अग्रमानांकित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे अशी कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेची ओळख. आणि या स्पर्धेचं यशस्वी 6वं पर्व यावर्षी आपण आयोजित केलं गेलेलं बघतोय. आजच्या दिवसापासून एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती. रुपेशजी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जाईल. माननीय श्री किरणजी मांजरेकर यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. राहुल 11 त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर परड पॅकर दिग्गज खेळाडू माननीय श्री किरणजी मांजरेकर यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती. सरांना देखील आपण पाहतोय मायाची आणि प्रेमाची उबदार शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. धन्यवाद अभिषेक. या स्पर्धेचं मात्र पारितोषिकही आपण जाणून घेऊया. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला तब्बल 1,25,555 रुपये रोख आणि सोबतच एक आकर्षक असा कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024. तर अंतिम उपविजेत्या संघाला मात्र 61,666 रुपये हा आकडा मात्र आपण बघतोय. आणि त्याचबरोबर एक आकर्षक अशी भव्य कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकाची ही भव्य ट्रॉफी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल. आणि सोबतच मालिकावीरासाठी आकर्षक अशी रेंजर सायकल सोबत एक ट्रॉफी असेल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी वैयक्तिक बक्षिसं सुद्धा या स्पर्धेदरम्यान दिली जाणार आहेत. आणि त्याचबरोबर खेळाडूंवर तर पारितोषिकांचा वर्षाव तर होतोच आहे, परंतु खेळाडूंसोबतच प्रेक्षकांसाठी सुद्धा एक विशेष पुरस्कार इकडे जाहीर करण्यात आलेला आहे. जो प्रेक्षक षटकार ठोकल्यानंतर मैदानाच्या बाहेर तो षटकार ठोकलेला झेल पकडेल त्या प्रेक्षकाला सुद्धा आयोजकांच्या वतीने एक विशेष आकर्षक अशी भेटवस्तू भेट म्हणून दिली जाणार आहे. तर प्रेक्षकांनी सुद्धा मात्र या मॅच कडे नक्कीच लक्ष टाकायचंय, कारण ज्या वेळेला षटकार ठोकल्यानंतर बॉल तुमच्या दिशेने येत असेल तर असे बरेच पुरस्कार या स्पर्धेदरम्यान आपण असलेले पाहू शकाल. दरम्यान सेकंड इनिंगचा खेळ जो आपण आता इथे सुरू झालेला बघणार आहात. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. सलामीची जोडी मात्र मैदानावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते, ती रॉयल स्टनर मीरा रोड संघाकडून. या अगोदर इन ऍक्शन आपण अक्षय पवारला पाहिलं, जयेश पाटीलला आपण पाहिलं, त्याचबरोबर नितीन जंगम, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कदम बंधूंपैकी एक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर बँड्रा संघातील बरेच युवा खेळाडू आपल्याला आज मैदानावर दिसत आहेत. प्रथमताच हा संघ जो आहे तो ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग म्हणावी लागेल, कारण पहिल्याच वर्षामध्ये ही स्पर्धा खेळत असताना आज त्यांच्या संघाने या पहिल्या 6 ओव्हरच्या खेळातून 66 धावा जमवल्या आणि 67 धावांचं आता टार्गेट सेट केलं गेलंय. दोन्ही टीमला विनंती, आपला एक राखीव खेळाडू, आपला एक प्रतिनिधी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे. आमिर दाफेदार रॉयल स्टनर मीरा रोड संघाचे संघनायक आणि त्यांच्या सोबत मात्र मुकेश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर चेतन फ्रेंड्स बँड्रा या संघाकडून मात्र सलामीवीर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. सुरेश गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक वरती रॉयल स्टनर मीरा रोड संघाचे संघनायक आमिर दाफेदार. मॅचचा पहिला बॉल, पहिलाच बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न, शरीरावर मारा करण्याच्या प्रयत्नामधून यशस्वी ठरला तो गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचं राहणार आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकातून आपण जर विकेट न गमावता जितक्याही धावा जमवणार तितक्या धावा तुम्हाला दुप्पट होणारा दिसतानात. दरम्यान या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलं पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगकडे. आमिर दाफेदार यांच्या बॅटमधून आलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंच मात्र आपला योग्य तो निर्णय विचार विनिमयपूर्वक आमच्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत मात्र आपण या स्पर्धेच्या संपूर्ण 16 संघांकडे एकदा लक्ष टाकूया.
आज आपण जर पाहिलं तर अखिल भारतीय स्तरावरची ही स्पर्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण महाराष्ट्रातून आपण जर पाहिलं तर 16 संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले. त्यामध्ये कांदारी किंग्स बांद्रा, अंधेरी बॉयज अंधेरी, ताई पॅकर्स पालघर, कविश 11 मुलुंड, ब्रह्मा बॉयज काळाचौकी, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. आणि सध्या चालू असलेला हा सामना आपण जो बघताय रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध चेतन फ्रेंड्स बांद्रा. दरम्यान दुहेरी धाबेचा फटका आपण आलेला पाहतोय तो आमिर दाफेदारच्या बॅटमधून. या अगोदर एक चौकार आपण आलेला पाहिला. उद्याच्या दिवसात बरोबर सकाळी ठीक 8 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल आणि सुरुवातीच्याच मॅच मध्ये ओमकार 11 गिरगाव आणि विक्रोळी हे दोन संघ आपल्या मुंबई शहरातून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळतील. तदनंतर आपल्याच परळ विभागातील झोलाई 11 आणि दैसर बॉईज दैसर मुंबई उपनगरातला हा संघ खेळेल. त्यानंतर रॉयल वॉरियर्स कांदिवली विरुद्ध वरद लॉजिस्टिक नवी मुंबई. तर शेवटचा सामना होईल RR 11 डोंबिवली US उमेश 11 खार या दोन संघांमध्ये. RR 11 डोंबिवली अर्थातच रायगडचा संघ म्हणजे टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे अजून काही तारे सितारे जे आहेत ते उद्याच्या दिवसातही आपल्याला या मैदानावरती दिसणार आहेत. विक्रोळी संघ म्हणा, झोलाई 11 म्हणा, दैसर बॉईज म्हणा, रॉयल वॉरियर्स, वरद लॉजिस्टिक, US उमेश 11 आणि RR 11 विशेषतः उद्याच्या दिवसातील लक्षवेधी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश गायकर आणि आमिर दाफेदारची जोडी मात्र हा 67 धावांचा पाठलाग करायची सुरुवात करत असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती आपल्याला 7 धावा पाहायला मिळतात. आणि दरम्यान इथे मात्र आमिरच्या बॅट मधून बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि आमिर दाफेदार तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. रॉयल स्टनर मीरा रोड संघाचा कर्णधार बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का आणि आजच्या दिवसामध्ये आपण मात्र एक मोठी घोषणा नक्कीच ऐकू शकाल. या स्पर्धेचे जे 4 सेमीफायनलिस्ट संघ असतील त्या 4 संघांना CM स्पोर्ट्सच्या माध्यमातून अर्थात CM स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर यांच्याकडून मात्र टी शर्ट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर नक्कीच आम्ही आभारी असणार आहोत CM स्पोर्ट्सचे अर्थात सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर यांचे. कारण ज्या वेळेला नरे पार्क मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की CM स्पोर्ट्स हे नाव आम्हाला आवर्जून घ्यावंसं वाटतं. कारण प्रत्येक स्पर्धेला नरे पार्क मैदानामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेला CM स्पोर्ट्सच्या सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर साहेबांचं एक विशेष सहकार्य असतं. आणि याही स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर जे 4 सेमीफायनलिस्ट संघ आहेत त्या 4ही सेमीफायनलिस्ट संघातील प्रत्येक खेळाडूला CM स्पोर्ट्सचं एक आकर्षक असं टी शर्ट आपण घालून खेळताना बघू शकाल. तर नक्कीच आभारी असणार आहोत ते CM स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर यांचे. दरम्यान व्यासपीठावरती मात्र आपण विराजमान झालेलं बघतोय ते सिक्सर सुप्रीमो सर्वेसर्वा केतनजी शेठ साहेबांचं शुभागमन मात्र काही वेळापूर्वी झालं या स्पर्धेला. आणि या संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा मग रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की मध्ये सिक्सर सुप्रीमो हे नाव त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. दरम्यान विकेटचं पतन झालेलं आपण पाहिलं आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला मुकेश गायकर. आणि मुकेश गायकर सोबत करेश पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. करेश मात्रे, मुकेश आणि करेशला आता मात्र करून दाखवावं लागेल कारण 67 धावांचा पाठलाग या मैदानावरती तितका सोपा नाहीये. आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि त्या पहिल्या षटकातून मात्र 8 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सोबतच एक विकेट जी म्हणजे आमिर दाफेदार सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची. स्वतः संघनायक आता मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतल्यानंतर मुकेश आणि करेशवरती मात्र या सामन्याची पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. नवीन गोलंदाज आपण जर पाहिलं तर चेतन फ्रेंड्स बँड्रा संघाकडून मात्र बरेच युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाशी जसं त्यांच्या कर्णधारांनी टॉस साठी आलेले त्यावेळेला सांगितलं की आम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ही पहिलीच स्पर्धा खेळतोय या हंगामातली आणि तेही इतक्या मोठ्या स्तरावरची. दरम्यान एक वेगळी ऍक्शन आणि या वेगळ्या ऍक्शन मधून मात्र पहिला चेंडू अतिशय योग्य त्या टप्प्यावरती परंतु मिस टाइम फटका जरी असला तरी एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरलेत. करेशच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. एकेरी धावेसोबत मात्र नवीन ओव्हरची सुरुवात बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी.
राऊंड विकेटचा अँगल त्याने निवडलाय. पहिला बॉल जसा पाहिला योग्य त्या टप्प्यावरती हाताळला, फटका मात्र तितकासा खास नव्हता. एकच धाव घेण्यामध्ये फलंदाजांना यश मिळालं. दुसऱ्या बाजूने मुकेश स्ट्राईकवर जात असताना यावेळेला समोर पंच केलाय, फ्लॅट शॉट आहे, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय मुकेश गायकरचा खेळ. हर्षच्या खात्यामध्ये मोठी सफलता, बिग विकेट, मोठा धक्का लागतो तो मात्र रॉयल स्टनर मीरा रोड टीमला. नवीन फलंदाज जयेश पाटील, या खेळाडूकडून मात्र प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या मॅच मध्ये सुद्धा आपण काही नावं आपण पाहू शकता, जशी मात्र आपण पाहिलं जयेश पाटील, आमिर दाफेदार सारखा खेळाडू, मुकेश गायकर, करिश म्हात्रे, अक्षय पवारला पण इन ऍक्शन आपण मैदानामध्ये पाहू शकाल. अशी बरीच नावं, म्हणजे संपूर्ण जसं आपण या स्पर्धेदरम्यान म्हणतोय की अखिल भारतीय स्तरावरची रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मात्र आलेले हे सर्व खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान हर्षचा आणखीन एक यॉर्कर लेन चेंडू यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्राकडे येत असताना फिल्डर मात्र तिकडे उपस्थित. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. जयेश पाटीलच्या बॅटमधून मात्र हा आलेला एकेरी धावेचा फटका. वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय जयेश पाटील आणि त्यासोबतच मात्र आपण पाहिलं तर करिश म्हात्रे मैदानावरती आहे. स्कोर जर आपण पाहिलं तर 67 धावांच्या पाठलागाला सुरुवात झालेली असताना सध्याच्या स्थितीला मात्र 10 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेला आडव्या बॅटनं मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता करिशचा, परंतु तो प्रयत्न असफल राहिला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. स्विंग यानं मिस होत बॉल जातो तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. चिन्मय कदम मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी चांगलं काम करताना. डॉट बॉल येतोय तो हर्षच्या गोलंदाजीतून. पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्कर, जसं आपण मगाशी सुद्धा म्हटलं शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू जर कोणता असेल तर तो मग वाईड लाईन यॉर्कर. हा चेंडू खेळणं प्रत्येक फलंदाजाला जमत नाही आणि तेच काम या ठिकाणी हर्षने केलं. ते समोर करिश म्हात्रे असताना हा वाईड लाईन यॉर्कर हाताळला आणि तिकडे मात्र आपल्या ओव्हर मधला आणखीन एक चेंडू पूर्ण केला. 5 बॉल पूर्ण, शेवटचा बॉल शिल्लक करिश म्हात्रेसाठी. यावेळेला बॅटची इनर एज घेतली आहे, पाठीमागे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे एक धाव तर शेवटच्या बॉलवर नक्कीच मिळेल आणि हा दुसऱ्या षटकाचा खेळ जो आहे तो या डॉट बॉल नंतर आलेले एकेरी धावेसोबत मात्र पूर्ण होईल आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. अर्थात अवघ्या 3 धावांचं हे षटक हर्ष याचं जबरदस्त गोलंदाजीचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच कुठेतरी प्रयत्न केलाय तो चांगली गोलंदाजी करण्याचा. एक तिखट मारा मात्र आपण म्हणू शकाल. या 3 धावांच्या ओव्हर नंतर मात्र आता काय घडणार, कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर तर करायचाच आहे, परंतु त्या 4 ओव्हरमध्ये मात्र फलंदाजांना बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा स्वीकारायचा आहे. त्यामुळे हा बॅटिंग पॉवर प्ले आता निवडला गेलाय. फलंदाजांच्या माध्यमातून ही तिसरी ओव्हर जी आहे ती बॅटिंग पॉवर प्ले म्हणून स्वीकारली जाते आणि या बॅटिंग पॉवर प्लेची खासियत अशी आहे की या बॅटिंग पॉवर प्ले मधून आपण जितक्या धावा बनवाल, जर विकेट आपण या ओव्हरमध्ये गमावली नाही तर त्या धावा दुप्पट होतील आणि या ओव्हरसाठी सिक्सर अल्ट्रा हा एक विशेष डिझाइन केलेला बॉल वापरला जातोय. त्यामुळे या ओव्हरकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. या ओव्हर मधून सर्व काही आपल्याला या मैदानावरती घडलेलं पाहायला मिळाले. काही वेळेला मात्र आहे तितक्याच धावा टीमला मिळाल्या तर काही वेळेला मात्र दुप्पट धावाही टीमला मिळाल्या. जसं आपण मगाशी पाहिलं की 24 बॉल आणि 64 धावांची गरज असताना कांदारी किंग्स संघाने प्रथम बॅटिंग केली आणि त्यावेळेला मात्र 17 धावा त्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधून जमवल्या आणि त्या 17 धावा दुप्पट झाल्यानंतर संघाला कुठेतरी आधार मिळाला आणि ती टीम मात्र तो सामना जिंकली सुद्धा. म्हणजे ही पॉवर प्लेची ओव्हर काहीसाठी आपण जर पाहिलं तर फायदेशीर ठरते तर काहीसाठी नुकसानदायक सुद्धा ठरते. स्पेशली मात्र फलंदाजी टीमला हे ऍडव्हान्टेज आहे की आपण दुप्पट धावा या ओव्हर मधून मिळवू शकता आणि समोर मग मात्र मोठं टार्गेट जरी असलं तरी ते तुम्ही चेस करू शकता. हा विश्वास तुम्हाला आहे आणि त्याच विश्वासाने मात्र या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अर्थात या पॉवर प्लेच्या ओव्हरची खासियत अशी आहे की तुम्हाला विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागतंय आणि तेच क्रिकेट जर तुम्ही खेळला तर तुमचा फायदा मात्र त्यात नक्कीच होणार आहे. दरम्यान नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी डावखुरे हाताच्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते. चेतन फ्रेंड्स बँड्रा संघाला मी विनंती करेन आपला एक प्रतिनिधी आपण कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. जयेश पाटील मॅन फ्रॉम भिवंडी.
गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर चेतन फ्रेंड्स बँड्रा संघाकडून नवीन गोलंदाज आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळेल. फकीराच्या हातामध्ये मात्र ही तिसरी ओव्हर सोपवली गेली आणि पॉवर प्लेची ओव्हर आहे स्पेशली. त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सर्वच्या सर्व खेळाडू जे आहेत ते मधल्या रनिंग ट्रॅकच्या पलीकडच्या बाजूला क्षेत्ररक्षण करू शकतील. बाउंड्री लाईन वरती कोणताही खेळाडू असणार नाही. त्यामुळे फलंदाजांना त्याचा अजून एक असा फायदा आहे की जर का तुम्ही त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्सला ओलांडलात, त्या क्षेत्ररक्षकांना तुम्ही ओलांडलात आणि समोर फटका खेळलात तर चौकार किंवा षटकार तुम्ही सहज मिळवू शकता. दरम्यान फकीराच्या पहिल्या बॉलवर जयेश पाटीलच्या बॅटमधून सिंगल रन आली आहे. नरे पार्क स्पोर्ट्स क्लब रवी आणि महेश चेंदवनकर या दोन भावांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली जाणारी तुमची आमची आवडती हक्काची स्पर्धा म्हणजे कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 आपण बघत आहात. जयेश पाटील तिकडे मात्र आता आडव्या बॅटने बॅडमिंटन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. जसं मात्र शटलकॉक खेळलं जातं तसं बॅडमिंटन खेळलं जातं तशा पद्धतीने मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जयेशनं केला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी राहिले. एक वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क जरी घडला नसला तरी एक धाव अगदी सहज या मैदानावरती तुम्हाला मिळू शकते. कारण पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. सिक्सर सुप्रीमोचे जे बॅनर्स तुम्हाला त्या ठिकाणी लागलेले दिसत आहेत त्यामागचं कारण असं आहे की सिक्सर सुप्रीमो सेट एंटरप्राइजेसचं एक विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आणि त्या सिक्सर सुप्रीमो ब्रँडचे सर्वेसर्वा सेट एंटरप्राइजेसचे होल अँड सोल मिस्टर केतन शेठ साहेब आज आपल्या व्यासपीठावरती स्वतः ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. दरम्यान डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. फकीरा मात्र प्रयत्न करतोय. या मैदानावरती ज्या वेळेला गोलंदाजांवर वेळ येते त्यावेळेला मात्र गोलंदाज जास्त करून बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. ज्याकडून आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा जर आपण लक्षात घेतलात तर या स्पर्धेमध्ये ऑन साइडला ऑफ साइडला काळ्या पडद्याच्या पलीकडे जर आपण मोठा फटका सजवला चौकार तुम्हाला मिळू शकतो. परंतु या मैदानावरती काही स्पर्धा अशाही आम्ही पाहिलेल्या आहेत की ऑन साइडला ऑफ साइडला फलंदाजांना फक्त 1 किंवा 2च धावा जास्ती तर मिळू शकतात आणि समोर मात्र फक्त चौकार षटकार तुम्हाला खेचू शकता येतील. अशा काही स्पर्धा या मैदानावरती रंगलेल्या आहेत. परंतु त्यामधून आपण जर पाहिलं तर गोलंदाजांचं लक्ष इतकं असतं की आपण बॅक ऑफ द लेंथवर जास्त प्रमाणात गोलंदाजी करावी जेणेकरून आपल्या कुठेतरी स्कोअर ऑफ द विकेट किंवा ऑन साइडला ऑफ साइडला जास्त फटके फलंदाज खेळला तरी चालेल. आणि दरम्यान इकडे मात्र आणखीन एक बिग हिट आपल्याला पाहायला मिळतो तो जयेश पाटीलच्या बॅटमधून. छात्र कुलोत्पन्न मराठा समाजाचे डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या दिशेने हा चेंडू जात असताना 4 धावा मात्र नक्कीच मिळतील आणि या चौकारासोबत संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. पाठलाग करायचा 67 धावांचा. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. फकीराच्या या बॉलवरती मात्र आता अपील आणि अपील होताना दिसते मैदानामध्ये परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. मागील बॉलवर एक चौकार आणि आता मात्र निर्धाव चेंडू सोबत आपण या ओव्हरची समाप्ती झालेली बघतोय आणि कोणती विकेट या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. टोटल 8 धावा या ओव्हरमधून आलेत आणि त्या 8 धावा ज्या आहेत त्या आता दुप्पट होतील म्हणजे 8 धावांच्या मोबदल्यात 16 धावा आता मात्र त्या मिळणार आहेत त्या रॉयल स्टंडन मिराडोर टीमला. म्हणजे या 16 धावांनंतर आता संघाचं धावफलक कितपत जाऊन पोहोचलेलं आहे ना हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आमच्यासोबत गुणलेखिकेच्या भूमिकेतून थेट रत्नागिरीहून ही स्पर्धा दरवर्षी न चुकता कव्हर करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या गुणलेखिका अर्थात महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित महिला गुणलेखिका म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा सोनमताई चव्हाण आमच्यासोबत मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. तर ताई आम्हाला कळवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावांवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ जस्ट 2 विकेट्स. 2 गडी बाद 27 धावा स्कोर कार्ड वरती. 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 18 चेंडूंमध्ये अजून 40 धावांची आवश्यकता आहे. मॅन फ्रॉम अंधेरी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे अभिषेक मारुती माने गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर नंबर 4 साठी. एक वेगवान गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ही त्याची खासियत राहिली आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आज चेतन फ्रेंड्स बँड्रा या संघाकडून गोलंदाजी करण्याची संधी त्यांना मिळते. चिन्मय कदम यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून मात्र क्षेत्ररक्षण सजवत आहेत. टोटल 8 धावा आल्या आणि हर्षच्या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 2 मधून 3च धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हर मधून 8, दुसऱ्या ओव्हर मधून 3, तिसऱ्या ओव्हर मधून पॉवर प्ले मध्ये 8 धावा त्या दुप्पट झाल्या. 16 धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 27 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकासाठी मात्र अभिषेक मारुती माने मॅन फ्रॉम अंधेरी एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो करेश म्हात्रे.
वेगवान बॉल, सरळ बॅटने सजवलेला फटका लॉंग ऑन कडे जात असताना पाहूया आता मात्र कुठली दिशा पकडली आहे, रस्ता कुठला धरला या चेंडूने. चौकारासाठी काव कॉर्नर मध्ये गेलेला हा फटका पाहायला मिळेल करेश मात्रेच्या बॅटमधून. करेशला मात्र करून दाखवावं लागेल. 67 धावांचा पाठलाग, 18 बॉल 40 ची गरज आणि त्यामध्ये पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार करेश मात्रेच्या बॅटमधून येत असताना 17 चेंडू आणि अजून 36 धावा गरजेच्या आहेत. अभिषेक माने बऱ्याच दिवसांनंतर मात्र मैदानामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. चेतन फ्रेंड्स बँड्रा एक युवा संघ, काही मोजकी मोठी नावं या संघामध्ये. दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू परंतु यष्टीरक्षण त्या ठिकाणी थोडस फंबल होताना चिन्मयच्या माध्यमातून मात्र हा बॉल काही रोखला जात नाहीये. 22च्या स्वरूपातली ही धाव असेल. 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या ही धावांना तितकंच महत्व आहे. काही वेळेला बॅटनी जर धावा आल्या नाही तर अशा 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या धावा ज्या आहेत त्या कुठेतरी फायदेशीर असतात फलंदाजांसाठी आणि तीच धाव कुठेतरी फायदेशीर ठरते कारण स्ट्राईक जाते ती आता जयेश पाटीलकडे. जयेश पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. करेश मात्रेच्या बॅटमधून एक चौकार मागील बॉलवर आलेला आपण बघितलाय. दरम्यान इकडे मात्र आता लेंथ चांगली होती, खोदून काढत मात्र चेंडूला डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे खेळत असताना एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या मैदानावरती 2 धावा जर क्षेत्ररक्षकांकडून काही चुका झाल्या तरच तुम्ही त्या 2 धावा धावून काढू शकता, अन्यथा या मैदानावरती धावून काढायला फक्त आणि फक्त एकच धाव तुमच्याकडे आहे. आणि या एकेरी धाबीसोबत स्कोर आता मात्र पुढे सरकतोय. 33 रन्स, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. या ओव्हर नंबर 4 मधून 6 धावा आल्यात. या वेळेला आपटलेला बॉल आडव्या बॅटने, परंतु मैदानामध्ये असलेल्या झाडाच्या फांद्यांमधून मात्र आरपार होत असताना काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा सिंगल रन. 34 धावा स्कोर कार्डवर, कधी करेश मात्रे तर कधी जयेश पाटील. 14 बॉल आणि 33चं समीकरण अजूनही हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. एका बाजूला चेतन फ्रेंड्स बँड्रा संघ पाठलाग करतो 67 धावांचा, तर त्या 67 धावा डिफेंड करण्यासाठी चेतन फ्रेंड्स बँड्रा हा संघ मैदानावरती मात्र गोलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने आपण बघतो रॉयल स्टंडर मीरा रोड. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र पाठीमागच्या दिशेला लॉंग लेग क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न केला तो जयेश पाटीलने. डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना एक ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल. बरेच सहप्रायोजक या स्पर्धेला लाभलेत. या स्पर्धेमध्ये जे संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणार आहेत त्या 4 संघांना मात्र सीएम स्पोर्ट्स सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट्स दिले जातील आणि त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण ते सीएम स्पोर्ट्सचे टी शर्ट्स घालून सर्व खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहू शकाल. तर आभारी असणार आहोत सीएम स्पोर्ट्सचे, आभारी असणार आहोत ताई पॅकर्सचे, आभारी असणार आहोत बीटी कंपनीचे, आभारी असणार आहोत ए स्पोर्ट्स, आभारी असणार आहोत ट्रिपल एस चे, आभारी होडगेट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ऑलवेज अ विनर, मयूर स्पोर्ट्स सर्वेसर्वा राजू भालेकर सर, त्याचबरोबर चिंतामणी स्पोर्ट्स, दी युनिक वॉर्डरोब अर्थात सचिनजी लुडबे आणि जतीनजी लुडबे, 70-70 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा तारिकबाई सय्यद, सुधांशु स्पोर्ट्स, साई अंशुल स्पोर्ट्स आणि दत्ताराम शेठ चव्हाण यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी, सिल्वर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा रमेशभाई यांचं सुद्धा एक विशेष सहकार्य, अर्णव स्पोर्ट्स, डबल ए स्पोर्ट्स, स्ट्रायकर स्पोर्ट्स, त्याचबरोबर स्पोर्टी सॅक आणि फोर्स वन लाईव्ह अर्थात रोहनजी गुप्ते आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देत आहोत. आणि विशेष आभार असतील या स्पर्धेदरम्यान सिक्सर सुप्रीमो सेट एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय केतनजी शेठ साहेबांचे. दरम्यान हा 4थ्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. 4थ्याही षटकातून 8 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या. अभिषेक माने याच्या ओव्हरमधून 1 चौकार आणि 4 सिंगल. शेवटचा चेंडू मात्र निर्धावाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 धावांवरती. आता मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 बॉल मध्ये हा सामना जिंकण्यासाठी मला वाटतं जवळपास अजूनही 42 धावांची गरज. 32 धावा, माफ करा, 12 चेंडू आणि 32 धावा. वातावरणात थोडासा आता बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे त्यामुळे कुठेतरी पाऊसही अपेक्षित केला जातोय, कारण हे मुंबईचं क्रिकेट आहे. मुंबईचं क्रिकेट हे कधीही न थांबणारं क्रिकेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. उन्हाळा असो, हिवाळा असो, असो पावसाळा, मुंबईचं क्रिकेट कधीच थांबलेलं नाहीये.
उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये टेनिस बॉलचं क्रिकेट मुंबईमध्ये चालतं. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मग हा रबर बॉलचा क्रिकेटचा खेळ सुरू होतो आणि या रबर बॉलच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे जी मुंबईकरांना आपल्या हक्काने अनुभवता येते. आणि त्यातल्या त्यात नरी पार्कचं क्रिकेट म्हटलं की रवी आणि महेशची जी स्पर्धा आहे, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो, प्रत्येक संघ उत्सुक असतो. मला वाटतं ज्या वेळेला ही स्पर्धा घोषित केली गेली, ज्या वेळेला या स्पर्धेची घोषणा झाली, त्याच वेळेला कुठेतरी हे 16 संघ स्पर्धेमध्ये आम्ही खेळणार आहोत अशी ग्वाही देताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि तेच 16 संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळतायत. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो पहिल्या षटकात गोलंदाजी केलेला गोलंदाज श्रेयश. ओव्हर द विकेट या वेळेला मात्र आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुल केलेला फटका 4 धावा नक्कीच देऊन जाईल. जबरदस्त फटका पाहायला मिळतो श्रेयसच्या पहिल्याच बॉलवरती करिश म्हात्रेच्या बॅटमधून. 67 धावा. तसं बघायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून ज्या धावा चेस करताना आपण बाकीच्या टीमला पाहिलं होतं, तर त्यांच्या कम्पॅरेटिव्हली आपण जर पाहिलं तर रॉयल स्टँडर्ड मीरा रोड संघाच्या फलंदाजांवरती तितका दबाव दिसून येत नाहीये. अगदी फ्री माइंड बॅटिंग चालू आहे करिश म्हात्रे आणि जयेश पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न कुठेतरी फसलेला दिसतोय, झेल टिपला जातोय. करिश म्हात्रेला माघारी परतावं लागेल. हा तिसरा धक्का लागेल रॉयल स्टँडर्ड मीरा रोड टीमला. आणि इथून पुढे चेतन फ्रेंड्स बँड्रा या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, या इथून मात्र पुढील फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल, तर असेच विकेट्स त्यांना पटकवत राहावं लागेल. उबेद खान अर्थात मुन्नाभाई म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आज 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी ते आलेत मैदानामध्ये. रॉयल स्टँडर्ड मीरा रोड संघाकडून मात्र अशी कित्येक वर्ष उबेद खान म्हणा, अमीर दाफेदार म्हणा, आज त्यांना आपण पाहतोय. जयेश पाटील आज मात्र त्यांच्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. आणि अशी बरीच मोठमोठी नावं आपण वेगवेगळ्या संघांमध्ये उपस्थित असलेली पाहतोय आज संपूर्ण दिवसभरामध्ये. आणि असेच 8 संघ उद्याच्याही दिवसात आपल्याला या मैदानावर खेळताना दिसतील. उद्याचा दिवस बरोबर सकाळी ठीक 8 वाजता पहिला सामना होईल ओमकार 11 गिरगाव विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी. अर्थात मुंबई शहरातील एक शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे असा विक्रोलियन्स विक्रोळी. दुसऱ्या सामन्यात झोला 11 छोटा साई परळ विरोधात दहिसर बॉईज दहिसर, रॉयल वॉरियर्स कांदिवली विरुद्ध वरद लॉजिस्टिक नवी मुंबई आणि RR 11 अर्थात रायगड डोंबिवली विरुद्ध US उमेश 11 खार. असे 8 संघ उद्याच्याही दिवसात आपण या मैदानावरती खेळताना पाहू शकाल. त्यामुळे उद्याचाही दिवस तितकाच खास असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावांचा फटका दरम्यान जयेशच्या बॅटमधून आपण बघितलं तर उबेद खानच्या बॅटमधून आलाय. कारण तसं बघायला गेलं तर दोन्ही खेळाडूंच्या अंगावरती थोडे सारखेच टी शर्ट्स आम्हाला पाहायला मिळाले, त्यामुळे थोडीशी गल्लत होती. स्ट्राईकवर आहे उबेद खान अर्थात मुन्नाभाई आणि गोलंदाजी मार्कवरती श्रेयश. सुंदर चेंडू ते आपण जर पाहिलं तर काय घडलंय तिकडे. चिन्मय कदम जबरदस्त यष्टीरक्षण करत असताना उबेद खान बॅक टू दी पवेलियन. कॉट बिहाइंड की स्टंपिंग. बाद झालाय उबेद खान हे मात्र नक्की आहे. आणि स्टंपिंग त्या ठिकाणी मात्र यष्टीचित होत आहेत उबेद खान. मुन्नाभाई मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला जास्त काही खास करू शकलेले नाहीयेत आपल्या संघासाठी. अवघ्या 2 धावांचा एक फटका त्यांच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर मात्र बाद होऊन माघारी परतले. सामन्याचं समीकरण मात्र आता थोडस रॉयल स्टँडर्ड मीरा रोड संघापासून दूर जाताना दिसतंय. 12 बॉल आणि गरज होती ती 32 धावांची, आता मात्र गरज आहे ती 12 चेंडूत मात्र 8 चेंडू आणि 26 धावा अजूनही गरजेच्या आहेत. म्हणजे या 8 चेंडूंमध्ये जवळपास नाही म्हटलं तरी 4 षटकार ठोकायचे आणि 1 दुहेरी धाव घ्यायची आहे. त्यामुळे 4 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायचे आणि तेही समोरच्या दिशेला. हे विशेष करून फलंदाजांना लक्षात ठेवावं लागेल. कुणाल तडियार नवीन फलंदाज, त्याच्यासाठी सुद्धा सारख्याच पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. चेंडूला मात्र थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय हर्षच्या माध्यमातून. पंच मात्र आता यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मिळतील त्या रॉयल स्टँडर्ड टीमला. वाईड +1 अशा एकंदरीत 2 धावा या बॉलवर मिळतील. कारण पाठीमागे जो बॅनर आहे त्या बॅनरवर जर बॉल आदळला तर मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे वाईड +1 अशा एकंदरीत 2 धावा या मागील चेंडूवरती मात्र अंकित केल्या जातील स्कोर कार्डवर.
पुन्हा एकदा आपटलेला बॉल, यावेळेला वन हँडेड कॅचचा प्रयत्न. नितीन जंगम सई कॅटरसचे सर्वे सर्वा, स्वतः मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत. ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सभासद आहेत आणि आज आपल्या स्थानिक संघासाठी चेतन फ्रेंड्स बँड्रा संघासाठी आज चांगली कामगिरी केली आहे ती नितीन जंगम यांनी. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि मैदानाच्या चारही बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षक वर्गाला मी एक छोटीशी विनंती करतोय, आपण जो पडदा बांधलेला आहे त्या पडद्याला कोणी खाली खेचू नका. दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. स्कोर जर आपण पाहिलं तर आता पुढे सरकत असताना 45 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला. 45 रन्स ऑन दी बोर्ड. श्रेयश विरुद्ध जयेश मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला हा सामना आपण बघतोय. दरम्यान यावेळेला श्रेयसच्या ओव्हर मधला आणखीन एक बॉल जो जयेश पाटीलच्या शरीराचा वेध घेतोय. दरम्यान दुसऱ्या बाजूने नव्याने आलेला फलंदाज कुणाल तडियाळ आपल्याला त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये जाताना दिसला. एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 5 ची सांगता होईल आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 46 धावांवरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान मी ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाच्या कर्णधाराला लगेचच व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन उपस्थित राहण्याची विनंती करेन, कारण या दोन संघांमधून जो कोणी संघ जिंकणार आहे तो ब्रह्मा बॉईज काळा चौकी सोबत या नंतरचा सामना खेळणार आहे. त्यामुळे ब्रह्मा बॉईज काळा चौकी सुमित आपल्याला विनंती असेल आपण त्वरित पुढील मॅचच्या टॉस साठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचंय. हे मुंबईचं क्रिकेट आहे, न थांबणारं क्रिकेट आहे, खडूस क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण आहात ते क्रिकेटच्या पंढरीमध्ये अर्थात परळ नगरीमध्ये. परळच्या क्रिकेटला एक वेगळा इतिहास आहे. मग ते कामगार मैदानातलं क्रिकेट असो, मग ते नरी पार्क मैदानातलं क्रिकेट असो, मग ते सेंट्रल रेल्वेच्या मैदानातलं क्रिकेट असो किंवा मग ते लाल मैदानातलं क्रिकेट असो, परळ परिसरातील क्रिकेटला एक मोठा वारसा आहे आणि म्हणूनच की काय या परळ नगरीला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. आज मात्र या परळ नगरीतील दोन दिग्गज खेळाडू रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून मात्र स्वतःच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी न चुकता न थांबता आयोजित केली जाणारी स्पर्धा पुन्हा एकदा आपण बघत आहात. नरी पार्क स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 सीझन 6. फकीरा या वेळेला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर जयेश पाटीलने हवेत फटका सजवला होता. झाडातून मात्र चेंडू मैदानात येतो तोपर्यंत एक धाव जयेशने पूर्ण केली आहे आणि सोबत मात्र कुणाल तडियल सारखा मात्र खेळाडू मैदानामध्ये साथ देताना. tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते आणि जगभराच्या पाठीवर पोहोचवते. यावेळेला वा स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. कुणाल तडियाळने दाखवून दिले आसमान. गोलंदाज फकीराच्या बॉलिंग वरती चढवला हल्ला. बॉल जातोय सीमा पार. येतोय खणखणीत षटकार. 6 बॉल 21 चं समीकरण समोर असताना मात्र आता सुरुवात जी झालेली आपण बघतोय 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजून 14 धावा बनवायच्या आहेत. Once again, stand and delivered, high and handsome, big hit, one more sixer, sixer च्या बॉल वरती सिक्सर षटकार. आणि तिसराही षटकार जर फलंदाज कुणाल तडियाळने ठोकला तर विराजेश यादव यांच्याकडून मात्र त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. सामन्याचं समीकरण आता मात्र पूर्णपणे बदललंय. इकडे मात्र प्रेशर वाढतो तो चेतन फ्रेंड्स बँड्रा संघावरती. 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. विराजेश यादव यांच्याकडून मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक षटकार फलंदाज कुणाल तडियाळच्या बॅट मधून आला तर त्यांना 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल.
जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय ती कुणाल तडियाकडून. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, बॅक टू बॅक 2 मोठे षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. फकीरावरचा प्रेशर वाढवतोय. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये कमबॅक होतोय रॉयल स्टनर मीरा रोड संघाचा. आतापर्यंत दडपणाखाली फलंदाजी होत होती, परंतु आता हात खोलायला सुरुवात केली आहे ती मात्र कुणाल तडियाने. आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार. आणि या 3 षटकारांसाठी, या षटकारांच्या तिकडीसाठी विराज जाधव यांच्याकडून कुणाल तडियाला 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. असाच एक कारनामा मगाशी सुद्धा झालेला आपण पाहिला होता, तो प्रशांत घरत यांच्याकडून. अजून एक मारला तर आणि येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारून आपल्या संघाला जर विजयी करून दिलं तर कुणाल तडियाला षटकार मारून जर सामना जिंकवून दिला तर रिया चेंदवनकर, यश चेंदवनकर, स्वामिनी आणि समर्थ यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कुणालसाठी जाहीर करण्यात आलेला आहे. षटकार मारून मॅच संपवली तर 1111 अजून. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले ते कुणाल तडियाने. लाजवाब बॅटिंग रॉयल स्टनर मीरा रोड संघाकडून. 2 बॉल 2 रनची आवश्यकता. दोन चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस, त्यामुळे या 2 धावा बनवाव्याच लागतील. फकीरा विरुद्ध कुणाल, कुणाल विरुद्ध फकीरा. आणि या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. मिड विकेट क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. पाठीमागे कोणताही फिल्डर नाहीये. जमिनी लगत हा बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 धावा तिकडे मात्र नक्कीच घोषित केल्या जातील. आणि 1 बॉल ठेवून 1 बॉल राखून मात्र हा सामना कुणाल तडियाने आपल्या संघाला जिंकवून दिलाय. या सामन्याचा विजेता ठरलाय रॉयल स्टनर मीरा रोड. व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक चेतन फ्रेंड्स बँड्रा अँड कॉंग्रॅच्युलेशन्स रॉयल स्टनर मीरा रोड. आणि या सामनावीराचा पुरस्कार आम्ही जाहीर करतोय ज्या खेळाडूने 6 चेंडूत 21 धावाची गरज असताना 3 षटकार ठोकून आपल्या संघाला एकेरी 2 धावांचा पाठलाग करायचा असताना शेवटच्या बॉलवर दुहेरी धावेने आपला सामना जिंकवून देणारा खेळाडू अर्थात नन अदर दॅन कुणाल तडिया ठरतो या सामन्याचा सामनावीर. कुणाल, आपल्याला विनंती असेल आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्वरित व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर लगेचच आपण टॉस सुद्धा करणार आहोत, त्यामुळे आमिर भाई आपल्याला सुद्धा रिक्वेस्ट आहे आपण सुद्धा व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं. कुणाल सिक्सर सुप्रीमोचे सर्वे सर्वा सेट एंटरप्राइजेसचे होल अँड सोल केतन भाईंच्या शुभ हस्ते मात्र हा पुरस्कार दिला जातोय. सर्वप्रथम तर चिंतामणी स्पोर्ट्सचं हे आकर्षक टी शर्ट, त्याचबरोबर संतोषजी सिंग यांच्याकडून हा पुरस्कार, एक भेटवस्तू, सिक्सर सुप्रीमोचा हा अल्ट्रा बॉल, त्याचं एक मात्र पॅकेट, आणि मायरासा यश मोरे यांच्याकडून सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर आपण देतोय ते कुणाल तडियाला. आणि विराजस जाधव यांच्याकडून सुद्धा 1111 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार कुणालसाठी जाहीर करण्यात. 3 षटकार लगातार ठोकल्याने त्याला मात्र हा 1111 रुपयांचा पुरस्कार विराजस जाधवच्या वतीने या ठिकाणी दिला जाणार. एकदा जोरदार टाळ्या कुणालसाठी. कुणाल भाई 2 मिनिट आगे आइए. कुणाल या 2 मिनिटं आपली घेणार आहे या ठिकाणी. नक्कीच चांगला प्रेशर हँडल केलाय आणि
अतिशय महत्त्वाच्या क्षणाला तुमच्या टीमसाठी मात्र तुम्ही उभे राहिलात तारणहार म्हणून त्या ठिकाणी संकटमोचक म्हणून आपल्या संघासाठी जी कामगिरी तुम्ही या मॅचमध्ये केली आहे त्याबद्दल तुमचं खरं तर विशेष अभिनंदन. आणि आज मात्र ज्या क्षणाला तुम्ही मैदानामध्ये आलात त्यावेळेला जे प्रेशर होतं तुमच्यामध्ये, तर त्या ठिकाणी जो प्रेशर हँडल करण्याचा जो तुमचा मानस होता आणि जो माइंडसेट होता तुमचा तो नक्कीच वाखाणण्याजोगा होता आणि चांगला परफॉर्मन्स झाला. तर आज ही स्पर्धा खेळत असताना मात्र कसं वाटलं आज परळ नगरीमध्ये आल्यानंतर परळ नगरीचं क्रिकेट आणि या मैदानावरचा अनुभव एकंदरीत? पहले तो मैं फर्स्ट टाइम आया यहाँ पे खेलने और हम लोग ने स्टार बॉल में चांस दिया तो बैटिंग मिली और हो गया, तो अच्छा लगा. और बैक टू बैक 3 सिक्सर्स जो आखिर पल में बहुत जरूरी थे आपके टीम की जीत के लिए, तो वो जब लगे तो उसके बाद दिल में क्या चल रहा था, मन में क्या चल रहा था? बहुत अच्छा लगा, टीम को मैच जीता के दिया, वही सबसे बड़ा रहता बस. और किस प्रकार का प्रेशर था जब 6 बॉल में 21 रनों की आवश्यकता थी आपको टीम को ये मैच जीतने के लिए? प्रेशर तो इतना नहीं था, कैसे सब लोग मैच छोड़ दिया था, सब लोग बोले हार गए, लेकिन मैंने लास्ट तक ट्राई किया और हो गया, 3 6 लग गया. तो बहुत अच्छी पारी आपकी रही और विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. आणि आता मात्र मी कॅप्टनना मी विनंती करेन, सुमित डेकळे आणि आमिर दफेदार हे दोन कर्णधार, अर्थात एका बाजूला असेल तो मात्र ब्रह्मा बॉईज काळा चौकी आणि त्यांच्या विरोधात रॉयल्स टर्नर मीरा रोड. हा या स्पर्धेचा विशेष डिझाईन केलेला कॉईन आहे. मगाशी दोन्ही कॅप्टनने टॉस केलाय त्यामुळे सांगायची गरज नाही, फक्त कॉल कोण करणार आहे.